एक इफ्को आणि एक युरिया टाकलाय फक्त बघ, त्याच्यावरती काही- हा एवढा मोठा ऊस ऊस तुमचा आला. आलेला आहे. शकतो मुरगुड ते निढोरी म्हणजे बाळूमामाला जाणारा रोड, ह्या रोडवरतीच हा ऊस आहे. तर या ऊसाला पाणी साचतं चांगलं, 5 फूट ते 10 फूट ऊस जेवढा बुडेल एवढं पाणी साचतं. एवढं पाणी साचून देखील हा ऊस इतका जबरदस्त आपल्याला इथं आता बघायला मिळतोय. त्याची पेऱ्यांची लांबी आपण बघू शकतो, जबरदस्त आलेली आहे. चाडी एकदम खतरनाक दिसते ऊसाची आणि 14-15 फुटवे एका एका थोंबातून आलेले आहेत. इतका जबरदस्त ऊस इथं आपल्याला बघायला मिळतोय. नमस्कार, मी केरन मार्गदर्शिका सारिका गायकवाड. तर आज आपण आलेलो आहोत मुरगुड या ठिकाणी. कागल तालुक्यातले हे मुरगुड गाव आहे आणि मखदूम काकांनी या ऊस पिकासाठी केरनची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. तर या टेक्नॉलॉजीमुळे त्यांना काय काय फायदा झाला हे जाणून घेऊया. धन्यवाद. नमस्कार काका, नमस्कार. तुमचं नाव आणि गाव सांगा. किरण भैरू मगदूम, राहणार मुरगुड, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. माझ्या या रानात कधी ऊस एवढा उंचीला येत नव्हता आणि जाडीला पण येत नव्हता. या केरनची टेक्नॉलॉजी वापरल्या मला ऊसाचा फरक जाणवला आणि ऊस माझा चांगला आलेला आहे. या ऊसात पाणी साठत होतं. हा, ऊसात याचं नदीचं पाणी येत होतं, महापूर येत होता. केवढं पाणी साठतंय तरी? ऊसा ऊसा एवढं पाणी साठतं. ऊसा एवढं पाणी म्हणजे अगदी एवढं साठत होतं. ती संख्या मोजून दाखवा जराशी आम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 13 14 15 16 18 19 20 21 22 23 23 किती दिवसाचा ऊस आहे हा? 12 महिने. 12 महिने झालेला आहे. म्हणजे जिथं ऊस येणारच नव्हता, नाही. येतच नाही, नाही त्या कमी ठिकाणी हा तुमचा ऊस आलेला आहे. होय. आणि पाणी भरपूर होतं हो आणि एवढा ऊस उंची झाला की तुम्हाला भर पण देता आलेली नाही हो आणि हो. भांगलणीला पण आला नाही आलं तुम्हाला नाही करायला. आम्हाला. म्हणजे तुम्ही होय. समाधान आहे. समाधान आहे. सगळं मार्गदर्शन होय. तुम्हाला मॅडमने केलेलं आहे. केलेलं आहे आणि फुटवा पण चांगला आहे. हा, फुटवा पण चांगला आहे. पेरेची सम दाखवा. तिथं आहे, वरती आहे. बघतोय आपण. हा ह्याच्या पण हा, एक एक वीस वीज आहे. आहे. एक वीज एक वित्तचं पेरे आलेलं होतं. केलेलं आहे. हे हे कधीच येत नव्हती आमची. हा. ते एवढा घ्यायच्या 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 फुटवे. एका ह्याच्यात 13 फुट. 13. आता हे आहे ते टोटल आपण रस्त्याकडेलाच करतोय. आज जाता येत हो, नाहीये. हो. आतमध्ये गेले तर अजून उंच आहे, अजून उंच आहे. वावराच्या मध्ये गेलं तर ऊस उंच- अजून उंच आहे. उंच उंच. आपण हे कडेलाच हो, आता एकदम शूटिंग कडक, करतोय. हो, रस्त्याकडे लागेल. रासायनिक खतांच्या मात्रा कशा? मी कमी केले? रासायनिक कमी केले. एक इफ्को आणि एक युरिया टाकलाय बघ. फक्त बघ, त्याच्यावरती काही- हा एवढा मोठा ऊस हो, तुमचा हो. आलेला आहे. एक इफ्को आणि एक युरिया. तुम्ही- दुसरं काही टाकाय नाही मी. तेवढ्यावर एवढा एवढा ऊस ऊस नाही. आहे. हा, हा. तुम्ही तिघं भावाभावानी वापरलेला हो, आहे. बरोबर. तुम्ही समाधानी आहे? समाधान आहे. हा, ठीक इतर आहे. शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? आम्ही हे हे वापरा वापरा म्हणून म्हणून सगळ्यांना सांगितलेलं आहे मी. हा. हे चांगलं आहे टेक्नॉलॉजी. आमच्या भावाने मी आईने मी हे वापरा आणि मग आम्हाला आम्हाला सांग- हे करा. हे जर ऊस गेला असता माझा लवकर तर मला आम्हाला आणि- वजन कमावला किती झाला वजन किती? काय झाला बरोबर. 7 गुंठ्यात किती आम्हाला पाऊस न्यायचं आहे. पडला? आम्हाला हे न्यायचं आहे एवढा झाला एवढा घ्यायलाच नाही आमची न्याय त्याच्यामध्ये पहिला ऊस किती आवरेज तरी पडत होता? हो, किती 5 म्हणजे 4 म्हणजे नाही झाले 3-4 म्हणजे जास्त. नाही झाले जास्त. 7 उलटे झालाय 7 गुंठे. 7 उलटे त्याच्यात 5 चार- म्हणजे नाही झाले लय झालं. आता लय. किती जाईल? आता नाही ना 9 टन होणार. 9-10 टन तर मला नाही, होईल असं. गुंठ्याला 2 टन आता जाईल. हो, जाईल. हा. ही तुम्हाला आता हे पीक बघून बघून- लक्षात येतं. हो, तर संपूर्ण मार्गदर्शन केरन मार्गदर्शिका सारिका गायकवाड यांनी केलेलं आहे. हो. तर मॅडम तुम्ही काय बोलू शकता? तर केरनची टेक्नॉलॉजी ज्यांना घ्यायची असेल त्यांनी नक्की संपर्क करू शकता. धन्यवाद.